नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। आरआरबी जेई 2025 सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल वाल्यांसाठी चांगली संधी आहे मित्रांनो। इथं फॉर्म कशा पद्धतीने भरावा त्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस काय आणि फॉर्म भरताना या चुका जर तुम्ही करत असाल तर तुमचा फॉर्म हा नक्कीच कॅन्सल होऊ शकतो। म्हणून कोणत्या चुका टाळायला पाहिजे तर सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघितला पाहिजे। तर मित्रांनो, तुम्ही देखील या आरआरबी साठी तयारी करत असाल तर इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि सिव्हिल या तिघांच्या आपल्या रेकॉर्डेड बॅचेस अवेलेबल आहेत मित्रांनो। त्याच्यामध्ये तुमचं सीबीटी 1 आणि सीबीटी 2 जे तुमचं नॉन टेकचा पार्ट आहे त्यासोबत टेक्निकलचा पार्ट आहे तर तो संपूर्णपणे इथं कव्हर केला जाणार आहे। म्हणून तुम्ही या बॅचेस जे आहेत तर आपल्या इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तिथून तुम्ही जे आहेत या बॅचेस जॉईन करू शकतात। किंवा काही प्रॉब्लेम आल्यास तुम्हाला हे नंबर दिसतात त्यांना देखील कॉल करून तुम्ही अधिक माहिती विचारू शकता। आता मी तुम्हाला वेबसाईटवर घेऊन जातो। आरआरबी ची ही वेबसाईट जी आहे तर ते आपल्याला दिसते बघा, ही वेबसाईट आहे आरआरबी ची। सुरुवातीलाच बघा इथं आपल्याला जे आहे तर ते आता दिसतं रिक्रुटमेंट फॉर द पोस्ट ऑफ ज्युनियर इंजिनियर्स डिपॉट मटेरियल सुपरिटेंडेंट केमिकल अँड मेटलर्जिकल असिस्टंट 31/11/2025 म्हणजे 30 नोव्हेंबर त्याची अंतिम तारीख भरण्याची आहे। मी इथं काय करेल, अप्लाय वर क्लिक करेल। अप्लाय वर क्लिक केल्यानंतर मला दोन ऑप्शन दिसतील। एक काय आहे, लॉग इन विथ आधार, लॉग इन विथ आरआरबी क्रेडेन्शियल अँड क्रिएट अन अकाउंट। जे उमेदवार प्रथमतःच पहिल्यांदाच फॉर्म भरतायत रेल्वे भरतीसाठी, ज्यांनी कधी आरआरबीच्या वेबसाईटवरून फॉर्मच भरला नाही त्यांना अकाउंट क्रिएट करावं लागेल। ज्यांनी एनटीपीसीचा फॉर्म भरलाय, ज्यांनी 12वीचा फॉर्म भरलाय त्यांचा ऑलरेडी अकाउंट क्रिएट आहे तर त्यांना काही प्रॉब्लेम नाही, त्यांनी त्याच अकाउंट वापरायचं आहे। आता समजा एखादा नवीनच आहे, मी नवीनच थोडंसं घेऊन बघतो। एखादा नवीन आहे तर त्याला सुरुवातीला काय सांगितलं जातं की ज्यांनी 2024 आणि 25 मध्ये ऑलरेडी रजिस्टर केले त्यांनी पुन्हा करू नका, त्यांनी तेच क्रेडेन्शियल वापरा। माझं नाही आहे, मी इथं जातो क्रिएट अन अकाउंट। पहिले तर कंट्री सिलेक्ट करेल, मी इंडिया जे आहे तर ते सिलेक्ट करतो। इथं पूर्ण नाव टाकतो। आता इथं पूर्ण नाव कशा पद्धतीने पाहिजे, जे तुमच्या 10वीच्या याच्यावर जे आहे तेच पाहिजे। पुन्हा इथं 10वीच्या याच्यावर जे नाव असेल ते तुम्हाला टाकायचंय। त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ जी 10वीच्या याच्यावरती टाका, आधार कार्ड वरची टाकू नका, आधार कार्ड वरची आता थोडी वेगळी असते इथं। त्याच्यानंतर जेंडर, तुमचे वडिलांचं नाव, तुमच्या आईचे नाव जे काही 10वीच्या याच्यावर असेल तेच टाकायचे मित्रांनो, सगळ्या गोष्टी त्याच टाकायचे। त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट डिटेल्स मध्ये ईमेल ऍड्रेस आणि मोबाईल नंबर हे फार महत्वाचं आहे का की या दोघांना तुमचा ईमेल जो आहे ओटीपी जो आहे तर तो जाणार आहे। त्याच्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय करायचंय की तुम्ही खरंच आहात का। व्हेरिफिकेशन थ्रू डिजिलॉकर, व्हेरिफिकेशन थ्रू आधार कार्ड आणि आय डोंट हॅव एन आधार कार्ड हे 3 ऑप्शन येतात। शक्यतो हे दुसरं घ्यायचं, पण याच्यामध्ये एक अट काय असतं मित्रांनो की तुमचा मोबाईल नंबर हा आधार कार्डला लिंक पाहिजे कारण की ओटीपी जातो। जर मी इथं क्लिक केलं आधार थ्रू, तुमचा नंबर टाकायचा, ओटीपी तुम्हाला जातो, इथं तुम्ही हे क्लिक करू शकता। त्याच्यानंतर तुम्हाला एक पासवर्ड सेट करायचा असतो आणि प्रिव्ह्यू अँड क्रिएट अन अकाउंट याच्यावर क्लिक केलं तर तुमचा अकाउंट जे आहे तर ते क्रिएट होऊन जातो मित्रांनो। आता ही जर्नी कुठपर्यंतची होती, अकाउंट क्रिएट करण्यापर्यंतची। आता एकदा अकाउंट क्रिएट झालं तर मला अप्लाय करायचंय आरआरबी जेई साठी, मी तिथं जे आहे तर ते जाणार आहे मित्रांनो। आता बघा, आता जेव्हा तुम्ही लॉग इन करतात बघा इथं लॉग इन केल्यानंतर बघा इथं ही ऍडव्हर्टाइजमेंट नंबर जे काही गोष्टी येतात, त्याच्यानंतर हे तुमचं आहे। त्याच्यानंतर ही परीक्षा आता मराठीमध्ये पण होते बघा, त्यांनी आता दिलेले की ही परीक्षा आता मराठीमधून पण होते। मी इथं ऑनलाईन ऍप्लिकेशन याच्यावर क्लिक करतो। ऑनलाईन ऍप्लिकेशन क्लिक केल्यानंतर बघा ही रिक्रुटमेंट तुमची जाहिरात दिसते। इथून तुम्हाला काय चूज करायचंय, कोणत्या आरआरबी मधून म्हणजे कोणत्या विभागातून तुम्हाला फॉर्म भरायचंय तर इथं काय करायचं, आरआरबी चूज करायचं, हे दोन्ही टिक करायचे आणि नेक्स्ट म्हणायचं। आता तुमचा फॉर्म जो आहे तर तो काही स्टेप्स मध्ये भरला जाणार आहे मित्रांनो। पहिल्या स्टेप्स मध्ये पर्सनल डिटेल्स, दुसऱ्यामध्ये ऑर्डर डिटेल्स, तिसऱ्यामध्ये एज्युकेशनल क्वालिफिकेशन, चौथ्यामध्ये अपलोड प्रोफाईल डॉक्युमेंट्स आणि पाचव्यामध्ये प्रिफरन्स तुम्हाला सिलेक्ट करायचे। 5 स्टेप्स असतील, 5 स्टेप्स मध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा। पर्सनल डिटेल्स मध्ये ऑलरेडी तुमच्याकडे या ज्या काही आहेत तर त्या तिथं भरल्या होत्या बघा, आपण क्रिएट अकाउंट करताना ते ऍज इट इज येतात। इथं काय सिलेक्ट करावं लागतं, मॅरिटल स्टेटस, मॅरिड आहेत अनमॅरिड आहेत, रिलीजन धर्म करावा लागतो, मदर टंग तुम्ही काही करू शकतात, आणि चॉईस ऑफ लँग्वेज ऑफ एक्झामिनेशन हे सगळ्यात महत्वाचं आहे। ज्यांना हिंदीमध्ये एक्झाम द्यायची आहे कारण की महाराष्ट्रात पण काही उमेदवार आहेत की जे हिंदीमधून तयारी करतात रेल्वेची, ते हिंदीमधून देऊ शकतात किंवा इंग्लिश चूज करू शकतात किंवा सगळ्यात बेस्ट काय आपलं मराठी तुम्ही चूज करू शकता। तिथं हे सगळे ऑप्शन आहेत, त्याच्यासोबत बाकीचे पण भाषा आहेत, पण मला माहिती तुम्हाला किती भाषा येतात हे करू शकतात। ज्यांना उर्दू पाहिजे तर ते उर्दू पण घेऊ शकतात बरं का इथं। त्याच्यानंतर इथं आयडेंटिफिकेशन मार्क हे करायचं। त्याच्यानंतर कम्युनिटी डिटेल्स मध्ये तुम्ही तुमची कॅटेगरी म्हणजे एससी, एसटी, ओबीसी, त्याच्यानंतर इथं एनटी तर नसते मित्रांनो, इथं ईडब्ल्यूएस कॅटेगरी असेल पुढची आणि ओपन असेल कॅटेगरी, तर या ज्या काही कॅटेगरी असतात त्या चूज करायच्या। ओबीसी चूज केलं तर नॉन क्रिमिनल तुम्हाला लागणारच आहे मित्रांनो। त्याच्यानंतर तुमचा परमनंट ऍड्रेस, आधार कार्डवरचाच ऍड्रेस टाकायचा आणि नेक्स्ट म्हणायचं। त्याच्यानंतर तुम्ही सर्व्हिसमॅन आहात का हे विचारलं जातं, एक सर्व्हिसमॅन आहेत का, त्याच्यानंतर दिव्यांग आहेत का, यस असेल तर तुम्हाला त्याची संपूर्ण माहिती जी आहे तर तिथं भरावी लागते। त्याच्यानंतर तुम्हाला स्क्राइब पाहिजे आहे का,
आणि तुम्ही इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास ईबीसी आहेत का हे विचारले मित्रांनो. आता बघा इकॉनॉमिकली विकर सेक्शन ईडब्ल्यूएस हे वेगळे मित्रांनो आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास हे वेगळे बरं का मित्रांनो. बिहारमध्ये पण एक ईबीसी नावाचा एक आहे पण तो वेगळे. याला कुठल्याही पद्धतीचं आरक्षण भेटत नाही, फक्त याला फी मध्ये कन्सेशन जे आहे तर ते भेटत असतं मित्रांनो. बघा इथं फी मध्ये त्याला कन्सेशन जे आहे तर ते भेटत असतं, याला ओबीसी मध्ये तुम्ही कन्सिडर करू नका. त्याच्यानंतर तुम्ही रेल्वेचे एम्प्लॉय आहात का, यस असेल तर तुम्हाला एनओसी वगैरे जे आहे तर ते लागतं. त्याच्यानंतर बँकेचे डिटेल्स, का डिटेल्स, कारण की आपण जे 500 रुपये भरतोय आणि जे काही 250 रुपये भरतायत तर ते या 500 मधील 400 आणि हे 250 रुपये तुम्हाला परत पण मिळतात, म्हणून त्याच्यासाठी रिफंडसाठी जे आहे तर ते अकाउंट तुमच्याकडनं मागितलं जातं. त्याच्यानंतर इथं तुम्हाला 10वीच्या डिटेल्स भरायचे आहेत, ज्यांनी काही सुरुवातीला कधी फॉर्म भरला असेल त्यांचे 10वीच्या डिटेल्स सेव्ह राहतात. त्याच्यानंतर इथून तुम्ही तुमचे क्वालिफिकेशन चूज करू शकतात. बघा 3 इयर डिप्लोमा इन इंजिनिअरिंग, बॅचलर ऑफ सायन्स, डिग्री इन इंजिनिअरिंग अँड मेट्रिक्युलेशन आणि SSL, तर हे तुम्ही इथून चूज करू शकता. समजा 3 इयर डिप्लोमा चूज केलं, डिसिप्लिन, स्टेट, डिस्ट्रिक्ट, कॉलेजचं नेम आणि डेट ऑफ पासिंग या सगळ्या गोष्टी तुम्ही इथं ऍड करायच्या. समजा एखाद्याचा डिप्लोमा झाला असेल, पुन्हा त्याच्यानंतर डिग्री झाली असेल तर ते पण गोष्टी तो तिथं ऍड करू शकतो. आता पुढे काय करायचं, पुढे तुम्हाला तुमचे फोटो अपलोड करायचे, पण फोटो हे कसे असले पाहिजेत, तर फोटो हा या पद्धतीने असला पाहिजे. पहिले तर काय, कुठलाही गोगल नाही पाहिजे, चष्मा नाही पाहिजे तुमच्या चेहऱ्यावर, त्यासोबतच हे असं नको तसं नको, ही स्टाईल, हे जे काही गोष्टी आहेत कॅप नको, या काही गाईडलाईन्स आहेत त्या तुम्हाला फॉलो कराव्या लागतात. तुम्हाला डायरेक्ट लाईव्ह इमेज जे आहेत तर ते त्यांनी इथं अपलोड करायला लावले, ते लाईव्ह इमेजेस तुम्हाला तिथं द्यावे लागते. सोबत तुमचं इथं जे सिग्नेचर आहे ते लागतं, पण हे सिग्नेचर 30 ते 49 KB या दरम्यानच असावं लागतं आणि इथं सेव्ह तुम्हाला करावं लागणार आहे. आता पुढच्या वेळी काय असतं, समजा मी इथं RRB मुंबई चूज केलं तर मेकॅनिकल चूज केलं होतं तर मला त्या पद्धतीने दिसतील. मी RRB मुंबई चूज करेन, RRB सिव्हिल चूज करेन, RRB मुंबई, RRB इलेक्ट्रिकल, RRB मुंबई आणि BSc जे काही मी चूज करेल त्या पद्धतीने मला इथं जे ज्या काही पदांसाठी मी इलिजिबल आहे तर ते सर्व पद मला जे आहेत तर ते दिसतील मित्रांनो, हे लक्षात घ्या. बघा जे ज्युनियर इंजिनियर हे असे वेगवेगळे पद जे आहेत तर ते मला इथं दिसतील. मी काय करेल, हे सगळे सिलेक्ट करेल आणि मी याला ऑर्डर लावेल, कारण की माझा तो प्रिफरन्स आहे मित्रांनो, एक मला प्रिफरन्स जो आहे तर तो द्यावा लागणार आहे. त्याच्यानंतर इथून ग्रुप पण सिलेक्ट करायचा, तुमचा कोणता ग्रुप आहे, प्रिव्ह्यू ऍप्लिकेशन. त्याच्यानंतर इथं पैसे भरायचे जे आहेत तर ते तुम्हाला करावं लागतं, क्रेडिट कार्ड, बँकिंग, UPI जे काही असेल तर ते तुम्हाला करावं लागतं आणि अशा पद्धतीने तुमचा फॉर्म जो आहे तर तो भरला जातो मित्रांनो. RRB JEE साठीच्या इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल साठीच्या महाराष्ट्रातून सर्वात एक्सपर्ट फॅकल्टी सोबत आपण हा कोर्स रेकॉर्ड केलेला आहे, म्हणून जे उमेदवार तयारी करत असतील RRB JEE साठी तर ते या कोर्सच्या माध्यमातून नक्कीच त्यांची तयारी चांगल्या पद्धतीने करू शकतात मित्रांनो. RRB JEE साठीच्या इतर अपडेट्स तुम्हाला आपल्या या चॅनलवर मिळणार आहे, म्हणून तुम्ही आपलं हे चॅनल जे आहे तर ते जॉईन करून ठेवा. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.